समजली मंगळसूत्राची परिभाषा जगाला, सावित्रीने मागितली इच्छापूर्ती यमाला. नेत्र आईवडिलांपरी पुत्र संपत्ती धनाला, देऊन वरदान विचार आले यमाला. किती दृढ तुझी इच्छाशक्ती, मिळवले सत्यवानाला. तूच खरी सत्यवानाची सावित्री, आमरण तुझीच पूजा वट सावित्री. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलवरती. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच येणाऱ्या वटपौर्णिमेची जास्तीत जास्त माहिती पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या मनामध्ये येणाऱ्या वटपौर्णिमेच्या पूजेबद्दल तसेच या दिवसाबद्दल ज्या काही शंका असतात तर त्या शंकांचे सुद्धा आपण उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. तर हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया वटसावित्रीचे व्रत करून अखंड सौभाग्याचा आणि पतीच्या दीर्घायुष्याचा आशीर्वाद मागत असतात, उपवास करत असतात, वडाच्या झाडाची पूजा करत असतात. यावर्षी म्हणजेच 2024ची वटपौर्णिमा कधी आहे तर पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आहे ती म्हणजे 21 जून 2024ला शुक्रवारी सकाळी 7:31 ते शनिवारी 22 जूनला सकाळी 6:37 ही पौर्णिमा तिथी असणार आहे. त्यामुळे वटपौर्णिमेची जी पूजा आहे तर ती आपल्याला शुक्रवारी 21 जून 2024ला करायची आहे. आता या दिवशी आपण वडाची जी पूजा करत असतो तर ही पूजा करताना आपण वडाची ओटी सुद्धा भरत असतो. तर ही जी ओटी आहे तर ती भरताना कोणत्या साहित्याने भरायची आहे, तसेच या दिवशी आपण जी साडी नेसणार आहोत तर ती नवीनच असावी का, शुभ रंग कोणता आहे. वटपौर्णिमेला एक असा रंग आहे की ज्या रंगाला अतिशय महत्त्व आहे, तर तो रंग कोणता, तर अशी बरीचशीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. सर्वात अगोदर पाहूया ते म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी तर आपण कोणत्या रंगाची साडी जी आहे तर ती नेसायला हवी आणि साडी नवीनच असावी का. तसेच नववधू म्हणजे ज्यांचे नुकतेच नवीन लग्न झालेले आहे तर अशा ज्या मुली आहेत तर त्यांनी कोणती साडी नेसावी. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी नववधू आहे तर तिने वटपौर्णिमेची पूजा करताना तुमच्या लग्नाची जी साडी असेल किंवा लग्नाचा जो शालू असेल तर तो नेसायचा आहे आणि आपल्याला साज शृंगार करायचा आहे. तीच साडी नेसून ही वटपौर्णिमेची पूजा करायची आहे. परंतु काही कारणाने तुम्हाला जर ती साडी नेसणे शक्य नसेल तर मग तुम्ही इतर साडी नेसली तरीही चालेल. आता शुभ रंग जो आहे तर तो कोणता. प्रत्येक वेळेला आपण पूजा करताना काही रंगांना सुद्धा विशेष असं महत्त्व असतं. तर वटपौर्णिमेची पूजा करताना जो शुभ रंग असतो तर तो असतो पिवळा. वडाचे जे झाड आहे तर यामध्ये श्री हरी विष्णूंचा सुद्धा वास असतो आणि पिवळा रंग हा भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांना अतिशय प्रिय रंग आहे. त्यामुळे वटपौर्णिमेची पूजा करताना पिवळ्या रंगाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. आता तुम्ही जर नवीनच साडी घेणार असाल तर तुम्ही आवर्जून वटपौर्णिमेच्या पूजेला पिवळ्या रंगाची साडी किंवा आवर्जून पिवळ्या रंगाच्या शेड्स असलेल्या साड्या ज्या आहेत तर त्या खरेदी करायच्या आहेत. तर या रंगाची तुम्ही नक्कीच निवड करू शकता. आता साडी नवीनच असावी का, तर असं काही नाही. तुम्हाला जर नवीन साडी घ्यायची असेल तर तुम्हाला म्हणजे साडी नवीन घेणे परवडत असेल तर तुम्ही वटपौर्णिमेच्या पूजेसाठी नवीन साडी घेऊ शकता. परंतु असं अजिबात नाही की पूजा करताना साडी नवीनच असावी. तुमच्याकडे जी साडी आहे ती सुद्धा तुम्ही नेसू शकता. फक्त ही जी साडी आहे वापरणार आहात तर ती वापरण्या अगोदर ती साडी स्वच्छ धुतलेली असावी. जरी तुमच्याकडे पिवळ्या रंगाची साडी नसेल तर इतर जे रंग आहेत जसे की लाल रंग असेल, हिरवा रंग असेल, गुलाबी रंग असेल, केशरी रंग असेल तर तुम्ही या रंगांच्या साड्या देखील या पूजेसाठी वापरू शकता. परंतु चुकूनही काळ्या किंवा पांढऱ्या रंगाची साडी आपल्याला नेसायची नाही वटपौर्णिमेच्या पूजेसाठी. यानंतर जे आहे तर ते म्हणजे आपल्याला आपल्या पतीचं जे औक्षण आहे तर ते कधी करायचं आहे.
तर तुम्हाला काय करायचं आहे, वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून देवपूजा वगैरे आटोपून झाल्यानंतर तुळशी मातेची पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या पतीचे औक्षण करायचे आहे आणि यानंतर तुम्ही वडाची जी पूजा आहे तर ती सुद्धा करू शकता। वटपौर्णिमेचा जो उपवास आहे तर तो आपण 3 प्रकारे करू शकतो। तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करेपर्यंत उपवास करा आणि त्यानंतर तो उपवास सोडा। तसेच तुम्ही दिवसभर उपवास करा आणि रात्री तो तुम्ही उपवास सोडू शकता, किंवा तुम्ही तो पूर्ण दिवस आणि रात्र असा उपवास करून दुसऱ्या दिवशी उपवास हा सोडू शकता। तर अशा 3 प्रकारे हा जो उपवास आहे तर तो तुम्ही करू शकता। आता आपण जी वडाची पूजा करतो तर ती तेव्हा वडाची ओटी भरत असतो तेव्हा आपल्याला ही जी ओटी आहे तर त्यामध्ये 2 अशा वस्तू आहेत, त्यामध्ये त्या वस्तू असायलाच हव्यात। तर त्या कोणत्या महत्त्वाच्या वस्तू आहेत बघा, आपण जी वटसावित्रीची ओटी भरत असतो तर त्यामध्ये गहू आणि आंबा या 2 वस्तूने ही ओटी भरायची असते। इतर वेळेला जेव्हा आपण ओटी भरतो तेव्हा त्यामध्ये ओटीचं बरंचसं साहित्य असतं, परंतु वडाची ओटी भरताना इतर गोष्टी नसल्या तरी चालतील आणि असल्या तरीही चालतील। म्हणजे जे आपण ओटीसाठी वापरतो जसं की नारळ असेल किंवा जे काही सौभाग्यवान असेल किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या असतील, तसेच खारीक, खोबरे, तर हे जे साहित्य आहे तर ते या साहित्यामध्ये आपण ओटी भरू शकतो। परंतु हे जे साहित्य नसलं एक वेळ तरी चालेल, परंतु वडाची ओटी भरताना गहू आणि आंबा आणि ब्लाऊज पिसावरती आपल्याला हे गहू आणि आंबा ठेवायचा आहे आणि या 2 वस्तूंशिवाय ही जी ओटी आहे तर ती अपूर्ण मानली जाते। त्यामुळे आपल्याला या 2 वस्तू ओटीमध्ये असायलाच हव्यात। त्याचप्रमाणे आपल्याला वडाच्या झाडाला आपण जो धागा गुंडाळतो तर त्यावेळेला सुद्धा बऱ्याच जणी काय करतात की एक वेळा वडाच्या झाडाला घातल्यानंतर या धाग्याला गाठ मारतात आणि त्यानंतर बाकीचे जे वेडे असतात तर ते घातले जातात, परंतु असा धागा चुकूनही गुंडाळू नये। या धाग्याला चुकूनही गाठ जी आहे तर ती मारायची नाही। आपण वडाच्या झाडाला जी प्रदक्षिणा घालतो तर ती 5, 7, 11 किंवा 108 या संख्येमध्ये देखील घालू शकतो, परंतु वडाला धागा गुंडाळताना आपण जेव्हा वडाला सुतवत असतो तेव्हा चुकूनही आपल्याला त्या धाग्याला गाठ जी आहे तर ती मारायची नाही। त्याप्रमाणेच जर तुमच्या जवळपास वडाचे झाड नसेल तर काय करावे, तर आपण वडाच्या झाडाचे चित्र काढून त्याची पूजा करावी। वडाच्या रोपाची पूजा करणे तर हे सुद्धा शास्त्रामध्ये अजिबात मान्य नाही, कारण मोठ्या म्हणजे जे जुनं झाड आहे तर अशा वडाची पूजा करावी असं सांगितलं जातं। त्यामुळे तुम्ही वडाच्या झाडाची फांदी आणून किंवा छोट्या वडाच्या झाडाची पूजा न करता मोठ्या जुन्या झाडाची पूजा करू शकता, किंवा मग तुम्ही सरळ वडाच्या झाडाचे चित्र काढून त्याची पूजा करू शकता। कारण जेव्हा आपण वडाच्या झाडाची फांदीची पूजा करतो किंवा रोपाची पूजा करतो तेव्हा त्यापासून आपल्याला मिळणारे जे फळ आहे तर ते फळ मिळत नाही, तर ती पूजा जी आहे तर ती फलित होत नाही, कारण धर्मशास्त्रानुसार या गोष्टी मान्य नाहीत। वडाचे झाड जे आहे तर ते 6 फूट उंचीपेक्षा जास्त असावे, तर अशा झाडाची पूजा जी आहे तर ती आपल्याला करायची आहे। आणि असे झाड मिळाले नाही तर तुम्ही चित्र काढून त्याची जर पूजा केली तर तुम्हाला म्हणजे आपल्याला जे पूजेचे संपूर्ण फळ आहे तर ते आपल्याला मिळू शकते। आतापर्यंत जर तुम्ही वटसावित्रीचे व्रत केलेले नसेल तर मग तुम्ही यावर्षी करू शकता का, तर हो, नक्कीच तुम्ही या वर्षापासून हे व्रत करू शकता। सावित्रीने तिच्या पतीचे जे प्राण परत आणले होते आणि ते व्रत होते वटसावित्रीचे व्रत होते, म्हणजे व्रत केले होते त्या दिवशी वटसावित्रीचेच व्रत होते, तशीच ती शक्ती सर्व महिलांमध्ये यावी। तर यासाठी हे जे व्रत तुम्ही करत नसाल तर या वर्षीपासून तुम्ही तुमच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी नक्कीच करू शकता। तसेच आपण जेवढ्या जुन्या झाडाची पूजा करू तेवढे शुभ मानले जाते, परंतु प्रत्येकीला जुने वडाचे झाड जे आहे तर ते मिळत नाही। त्यामुळे तुम्हाला जे झाड मिळेल त्याची तुम्ही पूजा करू शकता, परंतु फांदीची पूजा करू नका। या अगोदर सांगितल्याप्रमाणे त्याऐवजी तुम्ही वडाच्या झाडाचे चित्र काढून त्याची पूजा करू शकता। आता मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर ही वडाची पूजा तुम्ही करू शकता का, तर अजिबात नाही। मासिक धर्म आणि सुतक या वेळेत केलेली कोणतीही पूजा रुजू होत नाही आणि म्हणूनच त्या वेळेला तुम्हाला
ही जी वडाची पूजा आहे तर ती करायची नाही. तुम्ही फक्त उपवास जो आहे तर तो केला तरी चालेल, परंतु वडाच्या झाडाची पूजा करू नका. आता गर्भवती स्त्री हे व्रत करू शकते का? तर शास्त्रामध्ये असे कुठेही उल्लेख नाही की गर्भवती स्त्रीने ही पूजा करू नये. परंतु तुम्हाला जर खूप दगदग होणार असेल, तुम्ही हे व्रत करणे टाळा. तुम्ही खाऊन पिऊन उपवास केला तरी चालेल किंवा नाही केला तरीही चालेल, परंतु तुम्ही घरीच तुमच्या पतीचे औक्षण जे आहे तर ते तुम्ही करू शकता. परंतु 6 महिन्यापर्यंतच, म्हणजे गर्भवती स्त्रिया ज्या आहेत त्यांना 6 महिन्यापर्यंतच ही पूजा करता येत असते. पूजा ही करावी, नक्कीच करावी. आणि 6 महिन्याच्या पुढे ही पूजा मात्र आपल्याला अजिबात करता येणार नाही, म्हणजे करायची नाही. कारण ते आपल्याला हे टाळायचं आहे. 6 महिन्याच्या पुढे ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनी वटसावित्रीचे व्रत करण्याचं टाळायचं आहे. कारण आपल्याला त्रास होऊ शकतो आणि त्यानंतर या दिवशी आपल्याला कोणालाही अपशब्द बोलायचं नाही. पहा, कोणालाही दुखवायचे नाही, कोणालाही अपशब्द बोलायचं नाही, अगदी सात्विक राहायचं आहे. त्याप्रमाणेच आपल्या घरातलं वातावरणसुद्धा हस्तखेळतं ठेवायचं आहे. तसेच पतीला या दिवशी चुकूनही काहीही बोलायचे नाही. आपल्या पतीचा आदर करायचा आहे. तसे तर नात्यांमध्ये पतीने पत्नीचा आणि पत्नीने पतीचा आदर हा नेहमीच करायला हवा. परंतु इतर वेळी आपण एकमेकांना काहीतरी बोलत असतो, परंतु या दिवशी म्हणजेच वटपौर्णिमेच्या दिवशी आपण पतीला काहीही चुकूनही बोलू नये. पतीचा हा नेहमीच आदर करत चला. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि तुम्हाला तुमच्या प्रत्येक पूजेचे, व्रताचे, जे काही सेवेचे ते संपूर्ण फळ हे मिळत असते. त्यामुळे पत्नीने पतीचा आणि पतीने पत्नीचा आदर हा नेहमीच करायला हवा. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल, तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.